नमस्कार सर्वांना. सर्वांचं आपल्या ध्यास शिक्षणाचा या आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर बघा, आपल्याला माहिती आहे की आपली टी परीक्षा होणार होती आणि मध्ये काय झालं, तर 2026ची जी परीक्षा होणार होती ती पेपर लीकमुळे काय झाली, तर ती परीक्षा आपली रद्द झाली आणि अजून नवीन तारीख जाहीर होणार आहे. म्हणजे अजून नवीन तारीख परीक्षेची कोणत्याही स्वरूपात जाहीर झालेली नाही. तर तत्पूर्वी आपल्याला आज पेपरमध्ये एक बातमी पाहायला मिळाली. ती म्हणजे की पुढारीच्या पेपरमध्ये बातमी आलेली आहे बघा. तर टीईटीला आता सप्टेंबरचा मुहूर्त आणि फुटलेल्या पेपरनंतर तातडीने परीक्षा घेणं अशक्य आहे, असं या बातमीमध्ये दिले. ऑनलाईन घेण्याची जय्यत तयारी सुरू आहे. म्हणजेच बघा, आतापर्यंत जी आपली परीक्षा होत होती ती ऑफलाईन माध्यमातून होत होती आणि आता जी परीक्षा होणार आहे ती काय होणार आहे, तर ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. आणि ती परीक्षा कधी होणार आहे, तर सप्टेंबर महिन्यात होणार आहे, असं यांनी इथं सांगितलेलं आहे. अर्थात आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती अजून कोणतीही सूचना आलेली नाही. आतापर्यंत तरी कोणतीही सूचना आलेली नाही. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कुठेही दिसत नाही की परीक्षेसंदर्भात काही माहिती आलेली आहे. तर जाहीर प्रकटन महाटेट 2026च आहे आणि निकाल आहे, तसंच महत्त्वाच्या सूचना आहेत. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाच्या घडामोडीमध्ये फक्त जाहीर प्रकटनमध्ये महाटेट 2026ची जी नोटीस होती, म्हणजे जी की आपली परीक्षा जी रद्द झालेली होती, ते आपल्याला इथं दाखवण्यात आलेलं आहे. जे की कधीच आहे, 28 जूनचं आहे, जी आपली टीईटी परीक्षा काय झालेली होती, रद्द झालेली होती. या प्रकारची माहिती इथं दिलेली होती. त्याच्यानंतर आपल्याला इथं कोणतीही माहिती दिलेली नाहीये. फक्त आज पेपरमध्ये आलंय, ते पण पुढारी पेपरमध्ये आलेलं आहे की काय करण्यात येईल, तर ती ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. अदरवाईज आपल्याला ऑफिशियल लेटर आतापर्यंत तरी अजून आलेलं नाही. आणि सर्वांना माझी आग्रहाची विनंती असेल की कोणीही अफवांवरती विश्वास ठेवू नका. आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती जा आणि म्हणजेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद या वेबसाईटवरती जाऊनच तुम्ही खात्री करायची आहे. आणि त्याच्या संदर्भात आपण इथं अपडेट तर देणारच आहोत. जे काही सत्यता आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती तर मिळणारच आहे. परंतु तोवर माझ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की कुणीही पॅनिक होऊ नका, कुणीही टेन्शन घेऊ नका. तुमचा अभ्यास जसा करत आहात त्याच पद्धतीने तुम्ही तुमचा अभ्यास करत राहा आणि इतर अफवांवरती विश्वास ठेवू नका. आता फक्त पेपरमध्ये बातमी आलेली आहे की परीक्षा आपली काय होणार आहे, तर ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. कारण आतापर्यंत जरी आपण बघितलं तरी आता महाराष्ट्र शासनाच्या सर्व परीक्षा काय झालेल्या आहेत, तर सीबीटी बेस्ड झालेल्या आहेत. म्हणजे कॉम्प्युटरच्या सहाय्याने ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येत आहेत. पण जर परीक्षा आपली ऑनलाईन झाली तर आपल्याला म्हणजे विद्यार्थ्यांना काय फायदा होईल किंवा काय तोटा होईल हे तर आपल्याला माहितीच आहे. जर ही परीक्षा ऑनलाईन झाली तर मला वाटतं की मला वाटण्यापेक्षा सर्व विद्यार्थ्यांचं असंच मत असेल की फायद्यापेक्षा तोटाच जास्त होईल विद्यार्थ्यांचा, जर ऑनलाईन पद्धतीने जर घेण्यात आली. तर बघा, याचे सर्वात आधी आपण तोटे बघूया. तर सर्वात जास्त तर याचा तोटाच होणार आहे, फायदा तर कमीच होणार आहे. म्हणजे काय होईल, तर ज्यांना कॉम्प्युटरची सवय नाही त्यांना काय होणार आहे, तर ऑनलाईन एक्झाम सोडवण्यासाठी अडचण येणार आहे. म्हणजे आता जे शिक्षक आहेत, ज्यांची 45 पूर्ण झालेले आहे किंवा जे थोडेसे वयाने जास्त आहेत, तर त्यांना काय होणार आहे, स्क्रीनवरती पाहताना सुद्धा अडचण येणार आहे. बरोबर आहे. स्क्रीन आणि तुमच्यामध्ये 1 फुटाचं अंतर जरी असलं तरी तुम्हाला 2.5 तास पेपर सोडवायचा आहे आणि तुम्हाला 2.5 तास स्क्रीनवरती सलग पाहायचं आहे. त्यामुळे तुमचा तिथं डोळ्याला त्रास सुद्धा होण्याची शक्यता आहे. आणि दुसरं म्हणजे ज्यांना कॉम्प्युटर हाताळायची सवय नाही त्यांना सुद्धा अडचण येणार आहे. तसेच काय होणार आहे, तर ग्रामीण भागामध्ये असणारे विद्यार्थी त्यांना काय होणार आहे, तर इंटरनेटची आणि सेंटरची समस्या सुद्धा येणार आहे. आणि तसेच जर तुमची छोटी जर मिस्टेक काही झाली तर तिथं काय होणार आहे, तुमच्या मार्कांवरती तुम्हाला परिणाम झालेला दिसून येणार आहे. म्हणजे एक छोटीशी मिस्टेक तुमची काय करू शकते, तुमचे मार्क काय करू शकते, तर कट करू शकते. हा सुद्धा याचा काय आहे, तर सर्वात मोठा तोटा आपल्याला असलेला दिसून येणार आहे. तर ऑफलाईन जर असेल तर काय फायदा होतो, तर की बघा, जर एखादा प्रश्न जरी आपला राहिला असेल, समजा एखादा जर गोळा आपला भरायचा राहिला असेल, तर तो आपण काय करू शकतो, ज्यावेळेला आपले पर्यवेक्षक असतात म्हणजे जे सुपरवायझर असतात ते आपल्यापर्यंत येईपर्यंत, इकडून इकडे येईपर्यंत आपण काय करू शकतो, तर तो राहिलेला गोळा म्हणा एखादा आपण काय करू शकतो, भरू शकतो. किंवा परत पुन्हा एकदा आपण काय करू शकतो, तर आपण आपला पेपर जो आहे तो आपण तपासून पाहू शकतो. तर हा इथं तोटा झालेला दिसून येणार आहे की ही गोष्ट आपण इथं करू शकणार नाही. म्हणजे जर समजा ऑनलाईन एक्झाम असेल आणि तुमचे 2.5 तास जर कंप्लीट झाले
2 तास 30 मिनिटे जर तुमचे कंप्लीट झाले, तर तुम्ही जरी सबमिट नाही केलं तरी सुद्धा ऑटोमॅटिक काय होणार आहे, तर तिथं तुमची जी पेपर आहे, तुमचा जो पेपर आहे, तो तिथं काय होणार आहे, सबमिट होणार आहे. ऑटोमॅटिक होणार आहे. तिथं तुम्हाला 1 सेकंदही वेळ ज्यादा दिली जाणार नाही. तर हा ह्याचा तोटा आहे. आता याचा फायदा म्हटलं तर काय होईल, तर फायदा तर म्हटलं तर पेपर लीक होण्याचा धोका अगदी कमी असू शकतो आणि दुसरं म्हणजे अ, निकाल लवकरात लवकर लागू शकतो. लागू शकतो म्हणजे शक्यता दर्शवू शकतो. कशाची? निकालाची लवकर लागण्याची आपण शक्यता इथं दर्शवू शकतो. तसेच परीक्षा प्रक्रिया पारदर्शक होईल, पण पूर्णपणे पारदर्शक होईल हे आपण मात्र इथं सांगू शकत नाही. असे प्रकार माहिती आहेत. ऑनलाईन जरी परीक्षा झाली तरी सुद्धा तिथं काय झालेलं आहे, तर गैरव्यवहार झालेला आपल्याला दिसून आलेला आहे. तर बघा, CTET ही केंद्राची परीक्षा जरी असली तरी सुद्धा ती कशी आहे, ऑफलाईन मोडवरती आहे. कोणत्या? ऑफलाईन मोडवरती आहे. परंतु महाराष्ट्र राज्य काय करायला लागले, तर ही परीक्षा काय करणार आहे, CBT बेस्ड करणार आहे, म्हणजे ऑनलाईन पद्धतीने घेणार आहे. तर बघा, एकतर ही परीक्षा एवढी अवघड आहे माझ्या मतानुसार, कारण इथं पूर्ण 30 जे मार्क असतात, मराठीचे असतील, हिंदीचे असतील, त्याच्यामध्ये 30 मार्काचं व्याकरणच तुम्हाला असते आणि जी केंद्र परीक्षा घेतं म्हणजे CTET जी असते, त्या CTET मध्ये 75% पेडागॉजी असते, बरोबर आहे, शिक्षणशास्त्र असतं आणि उरलेले जे क्वेश्चन असतात ते कशा ज्ञानावरती आधारित असतात. परंतु TET ही अशी एक्झाम आहे की जी पूर्णपणे कशावरती आधारित आहे, तर पूर्णपणे ज्ञानावरती आधारित आहे. इथे तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन हा व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करावा लागतो, बरोबर आहे. आणि तरी सुद्धा एकतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की ही परीक्षा एकतर अवघड आहे आणि दुसरं म्हणजे आता इथं तर पेपर फुटलेला आहे आणि आता ही परीक्षा काय करायची तयार आहे, तर ऑनलाईन पद्धतीने घेण्याची तयार आहे. कदाचित अजून आपल्याला ही ऑफिशियल झालेलं नाही की ऑनलाईन होणारच आहे, परंतु नेक्स्ट इयरला तर होण्याची शक्यता अतिशय दाट प्रमाणात 100% असणार आहे. पण आत्ताची परीक्षा होईल की नाही अजून ऑफिशियल आपल्याला माहिती मिळालेली नाही. तोवर कुणी पॅनिक होऊ नका. फक्त माझं काम होतं की तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणं, ना की तुमचं टेन्शन अजून वाढवणं. फक्त तुम्हाला दिलासा देणं आणि खरंच ज्या गरजेच्या माहिती आहे त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणं. तर कदाचित या पेपरमध्ये बातमी देऊन परीक्षा परिषदेने विद्यार्थ्यांचा कौल घेण्याचा प्रयत्न केला असेल की विद्यार्थ्यांना याच्यावरती काय मत नोंदवावं असं वाटत असेल किंवा त्यांना परीक्षा ऑनलाईन घ्यावी अशी वाटत असेल का, तर खरंच तुम्ही या गोष्टीला आळा घाला. खरंच ही परीक्षा ऑनलाईन होऊ नये, कारण याच्यामध्ये तुमचंच नुकसान आहे. जर तुम्हाला कोणाला वाटत असेल की परीक्षा होऊ नये, तुमचं जर परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही काय करा, तुमचं मत तिथं नोंदवा. ईमेल तुम्हाला करायचा आहे सर्वांना. परीक्षा परिषदेवरती काय करायचं आहे, परीक्षा परिषदेच्या ईमेलमध्ये तुम्ही तुमचा मेल नोंद करायचा आहे की ही खरंच परीक्षा ऑनलाईन नको, ऑफलाईनच झाली पाहिजे. आणि जर तुम्ही आता जर शांत बसला तर तुम्हाला इथून पुढे या परीक्षेला सामोरे जावंच लागणार आहे. कारण सर्वात प्रथम पहिल्यांदा TET आली, त्यावेळेला सुद्धा तुम्ही आक्षेप घेतला नाही. त्यावेळेला तर तुम्ही आक्षेप घ्यायलाच हवं होतं. आक्षेप त्यावेळेला जर तुम्ही घेतला असता तर आता जी शिक्षकांची दयनीय स्थिती झाली आहे ती स्थिती झाली तर नसती. आता बरं ठीक आहे, झाली परीक्षा पण ती सुद्धा आता ऑनलाईन होणार आहे, तर याच्यापेक्षा अजून दयनीय स्थिती होणार आहे. तर त्यामुळे या गोष्टींना वेळीच आळा घाला आणि या गोष्टी तुमच्याच हातात आहेत. जर तुम्ही शांत बसलात तर इथं कोणी काहीही करू शकत नाही. कारण तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही उमेदवार आहात, जी परीक्षा देणार आहात आणि खरंच तुम्हाला जर वाटत असेल ही परीक्षा ऑफलाईनच व्हावी, तर तुम्ही परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवरती जाऊन तुमचा ईमेल, तुमचं मत तिथं नोंदवा. आणि खरंच तुम्हाला या व्हिडिओवरती काय वाटतं, तुमचं मत काय आहे की परीक्षा ऑनलाईन व्हावी का ऑफलाईन व्हावी, हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा, जेणेकरून जे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत आपली माहिती पोहोचण्यास काय होईल, तर मदत होईल. आणि आपल्या चॅनेलला अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं असेल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.